आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच एक मोठी बातमी। रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱ्याचा फोटो समोर आलेला आहे। छेड काढणारा हा शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येते आहे। एकनाथ शिंदे यांच्या सोबत पियुष मोरे याचे फोटो आहेत, त्यामुळे एकच खळबळ ही उडाली आहे। तर रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणारा पियुष मोरे हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येते आहे। त्याचा फोटो समोर आलेला आहे। एकनाथ शिंदे यांच्या सोबतचा सुद्धा त्याचा फोटो हा समोर आलाय। ही दृश्य आपण पाहतोय। एकनाथ शिंदे यांच्या सोबतचा हा पियुष मोरे याचा फोटो, आणि यांनीच रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याची माहिती समोर येते आहे। तर जत्रेमध्ये रक्षा खडसे यांची मुलगी गेली असता पियुष मोरे यानं रक्षा खडसे या त्यांच्या मुलीची छेड काढल्याची माहिती समोर आली। त्यानंतर या प्रकरणी रक्षा खडसे या प्रचंड आक्रमक सुद्धा झालेल्या बघायला मिळाल्या। जुगल पाटील आपल्या सोबत जोडलेले आहेत। जुगल, आता फोटो समोर आलेला आहे आणि पियुष मोरे हा शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। या प्रकरणी एका विशिष्ट पक्षाचे नेते त्रास देतात असं सुद्धा वक्तव्य हे समोर आलं होतं। नक्कीच केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेड काढल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकामध्ये 5 जणांवर या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामध्ये पियुष मोरे असतील, त्याचप्रमाणे अनिकेत भोई यांच्यासह 5 आरोपींची नावे यामध्ये आहेत। त्याचप्रकारे जर विचार केला तर पियुष मोरे यांचे शिवसेनेच्या नेत्यांशी असलेल्या फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व्हायरल झालेले आहे। त्याचप्रमाणे ऑडिओ क्लिप देखील या ठिकाणी रक्षा खडसे बातचीत करतानाची हो, ऑडिओ क्लिप ही सुद्धा सोशल मीडियावर या ठिकाणी व्हायरल झाल्यामुळे एक मोठी खळबळ उडाली आहे। पियुष मोरे या ठिकाणी शिवसेनेचा हा कार्यकर्ता असून हा नगरसेवक पण मागच्या काळात राहिलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी एक मोठी खळबळ उडालेली आहे। राजकीय नेत्यांसोबत या ठिकाणी आमदारांसोबत, उपमुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे फोटो या ठिकाणी व्हायरल झाले आहेत। जुगल, आतापर्यंत पोलिसांनी काय कारवाई केलेली आहे? कडक कारवाई करावी असं म्हटलं गेलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या संदर्भात आदेश दिलेत। नक्कीच या संदर्भात 5 जणांवर मुक्ताईनगर पोलिसात या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सध्या तरी पोलिसांतर्फे जे कोणी आरोपी आहे या आरोपींना धरपकड करण्याचं सत्र सध्या या ठिकाणी सुरू आहे। आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी तपास चक्रे फिरवली आहे व आरोपींना सध्या तरी ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे। लवकरच सर्व आरोपी हे या ठिकाणी पोलीस त्यांना ताब्यात घेण्यात येणार आहेत। जुगल, तुम्ही या सर्व घटनेवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।